चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या महिलांनी चुकून सुद्धा या चुका करू नयेत. आज आपण हेच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. चैत्र नवरात्र, ज्याला वसंत नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते, हा 9 दिवसांचा हिंदू सण आहे. त्यामध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा हा सण नववर्षाची सुरुवात दर्शवत असतो. त्याचप्रमाणे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. 2025 मध्ये चैत्र नवरात्र हा सण 30 मार्च पासून सुरू होणार आहे आणि 7 एप्रिल रोजी संपणार आहे. नवदुर्गेची विधिवत पूजा करून नवरात्र साजरी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी, आनंद आणि आध्यात्मिक वाढीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. त्याचप्रमाणे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक दिवसासाठी काय करावे आणि काय करू नये. चैत्र नवरात्र देवी दुर्गेला समर्पित आहे. 9 दिवसांचा उत्सव हा खोल आध्यात्मिक महत्त्वाचा काळ मानला जातो. नवरात्र उत्सवादरम्यान काही मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यामुळे आपल्या उपासनेचे आध्यात्मिक महत्त्व वाढू शकते आणि आपल्याला परिपूर्ण अनुभव सुद्धा मिळू शकतात. नवरात्रीमध्ये काय करावे? नवरात्रीमध्ये देवी दुर्गेचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्या घरातील वातावरण स्वच्छ आणि शुद्ध वातावरण राखावे अत्यंत महत्त्वाचे आहे. सण सुरू होण्यापूर्वीच घर पूर्णपणे स्वच्छ करावे आणि 9 दिवस सुद्धा स्वच्छता राखावी. नवरात्रीमध्ये अनेक देवी भक्त मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास व्रत करतात. यामध्ये सामान्यतः धान्य, मांसाहार, मद्य, त्याचप्रमाणे काही मसाले वर्ज्य मानले जातात. त्यामुळे या दिवसांमध्ये हे पदार्थ खाणे टाळावे. काही जण अर्धवट उपवास करतात, फक्त फळे आणि दूध, त्याचप्रमाणे हलकेसे शाकाहारी पदार्थ यांचे सेवन करावे. नवरात्रीमध्ये दररोज देवी दुर्गेची पूजा करावी. पूजेसाठी वेळ द्यावा. त्याचप्रमाणे देवी दुर्गेचा प्रभावी मंत्र म्हणावा. भजन, आरती दररोज नित्य नियमाने करावी. व्रत वैकल्य करणाऱ्या व्यक्तींनी 9 दिवस सतत देवीचे नामस्मरण करावे. सतत देवीच्या भक्तीमध्ये रममान व्हावे. नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरी येत असते, म्हणूनच याचे प्रतीक म्हणून घटस्थापना करावी. त्यामध्ये पाणी, धान्याने भरलेला कलश ठेवावा आणि त्यावरती नारळ आणि आंब्याची पाने ठेवावीत. विधिवत घटस्थापना करावी. त्याचबरोबर मंत्रांचे पठण करावे. सर्व पूजा विधी अचूक करण्यासाठी आपण धार्मिक ग्रंथांचा किंवा पंडित व्यक्तींचा सल्ला घ्यावा. यामुळे सर्व विधी योग्य पद्धतीने करता येतात. त्यामुळे या व्रताचे फळ आपल्याला मिळते. पूजेच्या दरम्यान स्वच्छ आणि शक्यतो नवीन कपडे घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते. देवपूजेदरम्यान ताजी फुले देवीला अर्पण करावीत. धूप, दिवा, अगरबत्ती लावावी. नवरात्रीच्या काळामध्ये अनेक भक्त आध्यात्मिक कार्यावरती आपली ऊर्जा केंद्रित करण्यासाठी ब्रह्मचर्य सुद्धा पाळत असतात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 8व्या किंवा 9व्या दिवशी कन्यापूजन करावे. हे कन्यापूजन करण्यासाठी पूजेसाठी तरुण मुलींना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करावे आणि त्यांची पूजा करत असताना त्यांचे पाय धुवून त्यांना जणू देवीचा अवतार मानून त्यांची पूजा श्रद्धेने आणि भक्तीने करावी. तसेच त्यांना भेटवस्तू सुद्धा दान कराव्यात. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ देवी दुर्गेला समर्पित असा पवित्र हिंदू ग्रंथ वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे संपूर्ण उत्सवात सकारात्मकता आणि करुणामय मानसिकता आपल्या संसारामध्ये येते आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यामुळे निर्माण होते आणि कुटुंबातील व्यक्तींचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहते. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये काय करू नये? नवरात्रीमध्ये मांसाहारी पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ तसेच
मद्यपान यांचे सेवन करणे टाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे टाळावे. ही अत्यंत जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे जी देवीचा आदर्श दर्शवते. नवरात्रीमध्ये दिवसा झोपणे टाळावे, कारण त्यामुळे व्यक्तींचे मन आणि शरीर सुद्धा सुस्त होते आणि तुमच्या आध्यात्मिक साधनावरती, तुमच्या देवपूजेमध्ये, तुमच्या देवीच्या भक्तीमध्ये लक्ष केंद्रित होऊ शकत नाही. नवरात्रीच्या काळामध्ये खोटं बोलणे, कठोर भाषा वापरणे, वाईट बोलणे, घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटे हे टाळावे. घरामध्ये शांत आणि प्रसन्न वर्तन ठेवावे. हिंदू धर्मामध्ये नवरात्री आणि कोणत्याही शुभप्रसंगी काळा रंग टाळला पाहिजे. तसेच सर्व महिलांचा आदर आणि सन्मानाने वागवावे, कारण त्या महिला ह्या देवी स्त्रीत्वाचे अवतार मानल्या जातात. नवरात्रीमध्ये घर पूर्णपणे रिकामे सोडू नये. विशेषतः संध्याकाळच्या पूजेच्या आरतीच्या वेळी असे मानले जाते की नकारात्मकतेला जणू आपण आमंत्रणच देत असतो. नवरात्रीमध्ये एकदा कलश स्थापना केल्यानंतर कलशाचे विसर्जन हे शेवटच्या दिवशी करावे. तोपर्यंत कलश हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हलवू नये. नवरात्रीतील कलश हा एकदा स्थापित केल्यानंतर तो विसर्जन होईपर्यंत हलवू नये. तर प्रेक्षकांनो, नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.